श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजकालच्या जगात धन सगळ्यांना हवं असतं. कारण या जगात 99% गोष्टी हे धनाच्या बदल्यात मिळतात. आपले खरे नातेवाईक, संबंध, जवळची माणसं हीच फक्त पैशाने विकत घेता येत नाही. त्यासाठी आपलं निर्मळ मन आणि निस्वार्थ चरित्र असावं लागतं. पण भक्तांनो, आपल्या आवडीनिवडी, हौसमौज, आजारपण या सगळ्यांसाठी पैसाच कामी येतो. तुम्हाला कोणती वस्तू, जसं एखादा दागदागिना विकत घ्यायचा असेल तर पैसेच लागणार आहे. नवीन कार विकत घ्यायची असेल तर पैसाच लागतो. कुठेही बाहेर जायचं असेल तरी पैसाच लागतो. बाहेर कुठे काही खावंसं वाटलं तरी पैसाच लागतो. बाहेरचं खाऊन तब्येत खराब झाली तर डॉक्टरांकडे सुद्धा पैसेच लागतात. आपण आपल्याला स्वतःच्या घरात राहतो, पण लाईट बिल, पाणी बिल यासाठी पैसाच लागतो. प्रत्येक गोष्टी जी तुम्हाला हवी असेल त्यासाठी पैसाच लागतो. हे जितके खरे आहे तितके खरे हे सुद्धा आहे की आपली माणसं हे आपल्यावर खरं प्रेम करतात. ते आपला पैसा नाही बघत, तर आपण सोबत कसे राहू हे बघतात. त्यामुळे पैसा हवा आहे म्हणून स्वतः जवळच्या असलेल्या लोकांना तुम्ही दूर करू नका. कारण ज्यांच्यासाठी पैशापेक्षा जास्त तुमचा आधार जास्त महत्त्वाचा असतो, अशा लोकांना स्वतःपासून कधी दूर करू नये. त्यामुळे खरी नाती जपा आणि पैसा कमवा. कारण जेवढी खरी नाती महत्त्वाची आहे तेवढा पैसासुद्धा महत्त्वाचा आहे. भक्तांनो, आज मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला हवं तेवढं धन आणून देईल. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि चांगले लोक हा उपाय करतात. खूपसे लोक तर हा उपाय करून एवढे रईस झाले ज्यांचे स्वतःचे घरसुद्धा नव्हते. या उपायामुळे पैशांची सर्व अडचण दूर होतात. पैसा आकर्षित होतो. तुमच्यावर कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्यासाठी सुद्धा तुम्ही या उपायाचा वापर करू शकतात. हा उपाय अत्यंत प्रभावी असून ज्यांनी पण हा उपाय केलेला आहे त्यांना या उपायाने शुभफळच मिळालेले आहे. पण भक्तांनो, माझी मनापासून एक विनंती आहे, हा उपाय करण्याआधी स्वामी काय म्हणतात ते नक्की लक्षात घ्या. स्वामी म्हणतात की तुमचा स्वतःवर विश्वास असला की चमत्कार आपोआप घडतो. आम्ही फक्त प्रयत्नांना बळ देण्याचे कामं करतो. आणि दुसरं म्हणजे अवास्तव विचारांना बळ देऊन स्वप्न रंगवाल आणि त्यामध्ये रमून जाल तर शेवटी निराशाच हाती येते. भक्तांनो, हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे यात तुम्हाला हवं तेवढं धन तुम्ही मागवू शकता. पण जसं स्वामी म्हणाले त्यावरून मी एकच सांगेन की तुम्ही हा उपाय 10-15 वेळा करा. कारण कधी काय असतं, आपण प्रचंड धन मागतो, पण आपण जेव्हा ते धन मागतो तेव्हा ते धन येण्याचे रस्ते आपल्यासाठी उघडत नाही. माझा एक अनुभव ऐका. माझ्या एका मैत्रिणीला पैशांची खूप गरज होती. ती जॉब पण नव्हती करत आणि बिझनेस पण नव्हती करत. मी तिला हा उपाय सांगितला, तिने केला, पण नंतर ती मला म्हणाली की काही परिणाम झाला नाही. त्यानंतर मी तिला म्हटलं की तू सुरुवातीला कमी रक्कम माग, म्हणजे फक्त 5,000 रक्कम माग. तिने तसे केले तर तिला त्याचा चांगला अनुभव आला. नंतर तिने 3-4 वेळा 5,000च मागितले. त्यातही तिला चांगला अनुभव आला. मग तिला म्हटलं की तू आता हळूहळू कामधंदा सुरू कर आणि हा उपाय जो आहे त्याची अमाऊंट वाढवत जा. म्हणजे आता तू आत्तापर्यंत 5,000 मागितले आहेस, आता 15,000 माग किंवा 10,000 माग. असं करत करत तिला आज वर्ष झालेलं आहे आणि 10 लाखापर्यंत ती सरळ मागते आणि तिची ही इच्छा महिन्याभरातच पूर्ण पण होते. भक्तांनो, मी तुम्हाला खोट्या अशा काही आशा दाखवत नाही आहे. पण आपण जे उपाय करतो ते उपाय तर काम करतातच, पण जर तुमच्याकडे रस्ता नसेल तर तुम्हाला त्या उपायाचा अनुभव कसा येईल? मला म्हणायचं असं आहे की हा उपाय तुम्ही ऐकला आणि सरळ म्हणाले की हो, मला एवढा
धनलाभ हवा आहे, मी 50 करोड रुपये मागतो. आता कमी वेळामध्ये एवढी मोठी अमाऊंट मिळणं, 50 करोड एवढी, हे अशक्य आहे, जे तुम्हालाही माहीत आहे. आणि तेच मी माझ्या मैत्रिणीला सांगितले. आता आपण पैसे मागितले आणि अचानक तर आपल्या घरावर पैशाची गड्डी तर पडणार नाही. पण आपण जर काही काम करत आहोत, जसं जॉब करत आहोत किंवा बिझनेस करत आहोत, तर त्याने काय होतं, आपण पैशाला आपल्याकडे येण्यासाठी मार्ग दाखवत असतो. आता माझी मैत्रीण जी आहे, तिने सुरुवातीला 5,000 मागितले. तेव्हा तिला अचानक कामाची ऑर्डर आली. त्यात तिने 5,000 रुपयांचा प्रॉफिट झाला. जसा तिला अनुभव आला, तिने रक्कम वाढवली. ती म्हणाली 15,000 पाहिजे. मग तिला 15,000ची ऑर्डर आली. असं काम करत करत ती आज 8 ते 10 लाख रुपये महिन्याला सरळ मागवते आणि कमवते सुद्धा. आणि असे बरेच लोक आहेत. मनात स्वामींचे नामस्मरण ठेवा आणि हा उपाय करा. तुम्हाला पण याचा चांगला अनुभव नक्की येईल. तर भक्तांनो, हा उपाय असा आहे की दिवसातून कोणत्याही वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, शांत एकचित्त मनाने देवासमोर बसायचे आहे आणि हातात तेजपान घ्यायचं आहे. तेजपान अखंड असावं. तेजपानाच्या काठावर, म्हणजे जी आपण बाउंड्री म्हणतो, त्यावर गुलाब अत्तर फिरवायचं आणि मध्यभागी तुम्हाला जी रक्कम हवी असेल तेवढी रक्कम लिहा आणि किती वेळामध्ये तुम्हाला ती रक्कम हवी आहे ते सुद्धा त्या पानावरती हिरव्या रंगाच्या पेनाने किंवा मार्करने तुम्ही लिहू शकता. लिहून झालं की त्यावर दालचिनी जी असते तिची पावडर टाकावी. मग नंतर ते पान बांधून टाका. जसं आपण खायचं पान फोल्ड करतो तसं त्याला फोल्ड करून त्याच्यामध्ये लवंग टाका, म्हणजे जेणेकरून ते पान उघडणार नाही. आणि नंतर ते पान तसंच देवासमोर ठेवून द्या. आणि त्यानंतर ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम ह्रीं श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा आणि ते पान देवघरातच राहू द्या. तुम्ही रात्री जेव्हा झोपाल तेव्हा ते पान स्वतःच्या डोक्याजवळ ठेवा आणि मगाशी तुम्ही हिरव्या पेनाने त्या पानावरती जे पण काही लिहिलं असेल त्याचं तुम्ही मॅनिफेस्टेशन करा, म्हणजे ते म्हणत राहा आणि निश्चिंतपणे झोपून जा. त्या रात्री जर का तुम्हाला जाग आली तर लगेच उठून किचनमध्ये, जमलं तर गच्चीवर जाऊन किंवा घराच्या मागे जाऊन ते पान जाळून टाका आणि मनात तेच म्हणा जे पानावर लिहिलेलं होतं. आणि नंतर परत आपल्या रूममध्ये येऊन झोपून जा. आणि जर का तुम्हाला जाग आली नाही तर सकाळी उठल्या उठल्या ते पान जाळून टाका. हा उपाय ज्यांनी पण केला आहे त्यांना धन मिळालेच आहे. बरेच लोक या उपायाला मॅजिक मनी रेमेडी सुद्धा म्हणतात. तुम्ही पण हा उपाय करा, याचा अनुभव घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.